नमस्कार, मी क्लिनिकल सायकोलॉजिस्ट धीरज मोरे. मित्रांनो, आजकाल व्यसनाचं प्रमाण खूप वाढताना दिसत आहे. जास्त करून तंबाखूचं व्यसन हे प्रत्येक व्यक्ती आज करताना किंवा बहुतांश व्यक्ती आज करताना दिसत आहेत. बहुतांश व्यक्ती तंबाखूचं व्यसन करतायत. म्हणजे टाइमपास म्हणून असेल किंवा काही वेळ जात नसेल म्हणून असेल. कामाच्या ठिकाणी काम करता करता कधी कधी ते तंबाखू खातात आणि ते तंबाखू खात 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 तसंच काम करत असतात ते लोक. किंवा काही लोकांचं कसं असतं, तंबाखू खाल्ल्याशिवाय झोपच लागत नाही, तंबाखू खाल्ल्याशिवाय टॉयलेटच होत नाही, बाथरूमच होत नाही. तर अशा काही समस्या कुठं ना कुठंतरी उद्भवायला लागल्या त्या तंबाखूच्या व्यसनामुळं. या तंबाखूवरची डिपेंडन्सी एवढी वाढत चाललेली आहे की शारीरिक नुकसान होत असताना पण ते नुकसान व्यक्तीला कळत नाही. म्हणून प्रत्येक व्यक्तीनं वेळेत सावध झालं पाहिजे आणि या तंबाखू सारख्या घातक पदार्थापासून आपल्या शरीराचं, आपल्या मनाचं आपण संरक्षण केलं पाहिजे, जेणेकरून आपल्या शरीराचं नुकसान होणार नाही, आपल्या शरीराला काहीतरी बाधा होणार नाही, कुठला तरी आजार होणार नाही, आपल्यामुळं इतरांना कुणाला आजार होणार नाही. ह्या गोष्टीची काळजी घेणं खूप गरजेचे आहे. धन्यवाद.